नमस्कार. आज आपण मराठी विषयाचे अध्ययन करणार आहोत. आज आपण कविता क्रमांक 10 ससोबा या कवितेचे प्रश्नोत्तरे पाहूया. वर्कबुकमधील स्वाध्याय. प्रश्न पहिला, ऐका आणि म्हणा, सारख्या अक्षरांखाली रेघ ओढा. प्रश्न पहिला, ऐका आणि म्हणा, सारख्या अक्षरांखाली रेघ ओढा. पहिलं, ससा रे ससा असा कसा. पहिलं, ससा रे ससा असा कसा. आता सारख्या अक्षरांखाली आपल्याला रेघ ओढायची आहे. अशा प्रकारे स, इथं पण स दिसतोय आपल्याला, आणि सा 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 अशा रीतीने आपल्याला रेघ ओढायची आहे सारख्या अक्षरांखाली. तुम्ही देखील माझ्याबरोबर करा. दुसरं, डोळे लाल लाल गुबगुबीत गाल. डोळे लाल लाल गुबगुबीत गाल. आता इथे बघा, ल हे सारखं आलेलं आहे अक्षर, ल ल, आणि इथं गु गु हे अक्षर सारखं आलेलं आहे, आणि इथं ला आणि ला. अशा रीतीने तुम्हाला देखील अक्षरांखाली रेघ ओढायची आहे. तिसरं, कुरु कुरु तुरु तुरु. कुरु कुरु तुरु तुरु. रू हे अक्षर सारखं आलेलं आहे. कुरु कुरु पण आहे आणि तुरु तुरु पण आहे इथे. कुरु कुरु तुरु तुरु. प्रश्न दुसरा, शब्द शोधा आणि अशा रीतीने गोल करा. आता इथं त्यांनी उदाहरण दिले, कान कान. ससा ससा. डोळे डोळे. अंग अंग. शेपटी. भित्रा. गवत. तुम्ही देखील अशा रीतीने करा. ससा, कान, डोळे, अंग, शेपटी, भित्रा, गवत. ससा, कान, डोळे, अंग, शेपटी, भित्रा, गवत. आता इथे तुम्हाला करायचं आहे, पहा, गिरवा, लिहा, वाचा. चा. तुम्हाला इथं चा 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 असं लिहायचं आहे. चा, छा, जा, झा. पुन्हा एकदा वाचूया, चा, छा, जा, झा. धन्यवाद.